अनधिकृत बांधकामं पाडलीच पाहिजेत. बेकायदेशीररित्या भूखंड ताब्यात घेतले असतील तर सरकारी यंत्रणेनं ते सोडवून घेतलेच पाहिजेत. लँड जिहाद करणारे सरकारच्या कारवाईत अडथळे आणत असतील तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी भूमिका महायुती सरकारनं अत्यंत कसोशीनं घेतली आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात लँड जिहादला बिलकुल थारा नाही असं समीकरणच आता बनत चाललंय. महायुती सरकारनं धारावीतील अनधिकृत मशीद आणि पुण्यातील अनधिकृत मदरसा तोडण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी शासनाच्या आदेशानुसार कारवाई करत असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांवर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. कित्येक विरोधी पक्षांनी मतांसाठी लाचार होत या कारवाईला विरोध करण्याचा बालिश प्रयत्न चालवला होता. मात्र अयोग्य आणि बेकायदा गोष्टी महायुती सरकार खपवून घेणार नाही अशी कठोर भूमिका घेत महायुती सरकारनं कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक दबावाला बळी न पडता तडक बुलडोझर चालवून योग्य ती कारवाई केल्याचं कौतुक येथील जनतेतून होत आहे. महायुती सरकारनं छत्रपती शिवरायांच्या राज्यात लँड जिहादला आणि बेकायदा गोष्टींना थारा मिळणार नाही हे स्पष्ट केल्याने जनतेत सुरक्षेची भावना निर्माण झाल्याचंही पाहायला मिळतंय.